आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। यावरून मनसेनं देखील मराठी बोलण्याला पाठिंबा देत मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येत आहेत। मी मराठी बोलतोय, माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर लावण्यात येत असल्याचं मनसे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडेंनी याबाबत सांगितलंय। मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या रिक्षावाल्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांची मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे। मला मराठी येतं अशा प्रकारचे फलक मराठी रिक्षांवर आजपासून झळकणार आहेत। मराठी बोलणाऱ्या आणि मराठी कळणाऱ्या रिक्षा चालकांनी मराठीला विरोध करणाऱ्या रिक्षा चालकांच्या संपात सहभागी होऊ नये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलंय।